मंडळी नमस्कार. आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मी इकडे माझ्या दरवाजामध्ये छान सजवत आहे. कारण संध्याकाळी 12 वाजता इंद्रदेव, चंद्र, कुबेरदेव आणि लक्ष्मी माता आपल्या पृथ्वीवरती थोड्या वेळाकरता येत असतात आणि आपल्या घरामध्ये जेव्हा येणार तेव्हा आपल्या दरवाजामध्ये त्यांचं स्वागत अप्रतिम असं झालं पाहिजे म्हणून मी पहिलं हुंबऱ्याचं लेपन करून घेतलं. कारण पौर्णिमासुद्धा आहे, पौर्णिमाला मी करतेच नेहमी. तर हुंबऱ्याचं लेपन, हळदी कुंकू केल्यानंतर पानाचे विडे यांनी छान असं हुंबरा सजवला आणि इकडे समईची रांगोळीसुद्धा काढली. विडे आणि फुलांच्या रांगोळीने मी काढलेली आहे फुलांनी, आणि त्याच्यामध्ये हळदी कुंकूसुद्धा थोडं थोडं घालत आहे. याच्यामध्ये मी बांगड्यांचा वापर केला आहे, विड्यांचा वापर केला आहे, विड्याच्या पानांचा, सुपारी, अक्रोड, तांदूळ, हळदी कुंकू आणि फुलं, म्हणजे जे सौभाग्याचं जे आहे ना त्याचाच मी इकडे वापर केलेला आहे. आणि स्वागताची जी माझी जल्लद तयारी चालू आहे. तर इकडे बघा, दिवा माझा रोज दरवाजामध्ये असतोच. सकाळी उठल्यानंतर मी रोज दिवा आणि धूप दरवाजामध्ये लावतेच. आणि इकडे समईसुद्धा लावणार आहे, पण ती समई संध्याकाळी लावेन मी 5-6 वाजता. तर मला वाटते 12 वाजल्यापासून मी हे करत आहे. आणि पूजासुद्धा मी खूप सुंदर आणि मन लावून केलेली आहे. घरामध्ये पूजा किंवा उंबऱ्याचं पूजन वगैरे असेल ना, मन अगदी प्रसन्न होतं, ताजंतवानं वाटतं आणि करण्यासाठी सुद्धा छान वाटतं. तर आता इकडे हळदी कुंकू थोडं सांडलेलं आहे, म्हणजे थोडेसे स्पॉट दिसतात, तर ते मी सगळं करते. तर बघा मला किती वाजले, 3:45ला 5 मिनटं कमी आहेत. तर दिवासुद्धा मी सकाळी पूजा करतानाच लावलेला आहे. आणि इकडे तुम्हाला मी दाखवते कापूरदानी. माझी घरामध्ये कापूरदानी माझी नेहमी चालू असते. शिवाय इकडे तुळशीला दिवा पाहू शकता, दिवासुद्धा माझा दिवसभर चालू असतो. आणि संध्याकाळचं वातावरण बघा 4 वाजताचं, आणि तुळशीला दिवा, अगरबत्ती नेहमी माझी असते. मला छान वाटतं, यामुळे घरामध्ये पॉझिटिव्हली चांगली येते. आणि इकडे कापूरदानी बघा, घरामध्ये कापूर, लवंग, दालचिनी, तेजपत्ता याचा असा अगदी घमघमाट असा सुवास असतो. आणि शेगडीची पूजा, पाण्याच्या विड्यावरती थोडंसं तांदूळ घालून इकडे अन्नपूर्णा मातेला सुद्धा विराजमान केलेला आहे. आणि इकडे हा इंद्रदेवांचा कलश, इकडे मी कलश, इंद्रदेवांचा कलश इकडे मांडलेला आहे. खूप सुंदर असा कलश बघा, हळदीने छान असं नारळाला पूर्ण सजवलेला आहे, हळदी कुंकू. इकडे लक्ष्मी माताचा माझ्याकडे फोटो होता, जी कमळामध्ये बसलेली लक्ष्मी माता आहे, तिला सुद्धा मी वस्त्र, हार घातलेला आहे. इकडे यंत्र आहे, तर ते सुद्धा मी छान इकडे पुजलेलं आहे. कुबेर आणि लक्ष्मी आणि मध्ये यंत्र आहे. तर हार, अगरबत्ती वगैरे सगळं केलेलं आहे. कापसाचं वस्त्र घातलेलं आहे. इकडे चंद्र, एका विड्याच्या पानावरती चंद्र मी हळदी आणि कुंकवाने काढलेलं आहे. शिवाय तांदूळ आणि सुपारी ठेवली, कापसाचं वस्त्र आणि फूलसुद्धा वाहिलेलं आहे चंद्रदेवाच्या नावाने. इकडे विडा, इकडे जे आहे कुबेर महाराज आहेत, त्यांना सुद्धा मी पानाच्या विड्यावरती बसवून कापसाचं वस्त्र लावून, हळदी कुंकू लावून फूल वाहिलेलं आहे. इकडे लक्ष्मी माता आहे, लक्ष्मी मातेला सुद्धा पानाच्या विड्यावरती बसवून हळदी कुंकू लावून कापसाचं वस्त्र आणि छोटासा गजरा आणि फूल वाहिलेला आहे. इकडे गणपती बाप्पा आहेत, गणपती बाप्पांना सुद्धा पानाच्या विड्यावरती ठेवून त्यांना वस्त्र, हरिटी वाहिलेली आहे, फूल वाहिलेलं आहे. आणि इकडे दसऱ्यामध्ये माझ्या मुलगीने लक्ष्मीच्या कवड्या आणल्या होत्या 5, तर त्या कवड्यासुद्धा मी एका वाटीमध्ये घालून पुजलेल्या आहेत, पानाच्या विड्यावरती ठेवलेल्या आहेत. गुलाबाचं फूल वाहिलेलं आहे, कारण लक्ष्मीला गुलाबाचं फूल खूप प्रिय असतं. आणि इकडे बघा समई लावलेल्या आहेत, दोन्ही साईडला 2 समई लावलेल्या आहेत. तर पानाच्या विड्यावरती समई ठेवून त्याची सुद्धा पूजा आणि त्याला सुद्धा वस्त्र वाहिलेलं आहे. इकडे जे माझ्याकडे हत्ती जे आहेत, तर ते सुद्धा मी इकडे पुजलेले आहेत, त्यांना सुद्धा पूजून हळदी कुंकू लावून कापसाचं वस्त्र, फूल वाहिलेलं आहे.
इकडे लक्ष्मीची पावलं आहेत माझ्याकडे, तर ती सुद्धा पानाच्या विड्यावरती ठेवून त्यांना सुद्धा फूल वाहिलेलं आहे, कापसाचं वस्त्र वाहिलेलं आहे. आणि इकडे जे मी लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मीच्या कवड्या आणि लक्ष्मीचं यंत्र आहे तर ते सुद्धा मी इकडे पूजलेलं आहे. गुलाबाचं फूल वाहिलेलं आहे, कापसाचं वस्त्र वाहिलेलं आहे. इकडे लक्ष्मीला प्रिय अशा लवंगा पुजलेल्या आहेत, 11 लवंगा आणि 1 वेलची, हिरवी वेलची, ती सुद्धा एका वाटीमध्ये घालून मी ठेवलेली आहे. दोन्ही साईडला 2 हत्ती आणि समया दोन्ही साईडला 2 अशा ठेवलेल्या आहेत. आणि सकाळी घरामध्ये जो नैवेद्य झाला, नैवेद्य म्हणजे भात बनवला होता, तर भातावरती वरण, तूप आणि भाजी असा नैवेद्य. आणि आज पौर्णिमा आहे म्हणून नारळ, हा नारळ संध्याकाळी वाढवायचा त्यासाठी ठेवलेला आहे. धूप इकडे जळत आहे. छान घरामध्ये वातावरण ना खूप छान वाटते, प्रसन्न वाटते. आणि संध्याकाळी जेव्हा मी दूध बनवेन तर तेव्हा ते दूध मी काय करेन, देवाजवळ ठेवेन. तर अशा पद्धतीने माझी पूजा जी आहे तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. खूप छान वाटते, मनाला प्रसन्न. आणि इंद्रदेवांचा जो कलश आहे तर तो इकडे मी वेगळा पुजलेला आहे. आपण जो रोज मंदिरामध्ये पुजतो तर तो कलश आपल्याला नाही घ्यायचा आहे, तो कलश आपल्याला मंदिरामध्ये ठेवायचाच आहे. तो रोज आपला लक्ष्मीच्या नावाने आपण तो कलश पूजलेला असतो, तर तो सुद्धा माझा आहेच. तर अशा पद्धतीने खूप सुंदर असं माझं घरातलं सगळं पूजा वगैरे झालेली आहे. कापूरधानीचा वास घरामध्ये आमच्या पूर्ण फ्लोअरवरती खूप सुंदर असा वास येतो आणि छान वाटतं बघा. हे सगळं करण्यासाठी ना सकाळी 12 वाजता मी बसले होते स्वयंपाक आवरून आणि त्याच्यानंतर मी सगळं पूजा वगैरे करत होते. तर सगळ्याला मला 4 वाजले आणि मग स्वयंपाक झाल्यानंतर मग शेगडी धुवून वगैरे मग मी अन्नपूर्णा मातेची पूजा केलेली आहे. इकडे स्वस्तिक काढलेलं आहे. इंद्रदेव, चंद्र, कुबेर आणि लक्ष्मी यांचं पूजन करण्याची पूर्व परंपरा, पूर्व योगापासून पूजा करण्याची ऋषी मुनींची पद्धत म्हणून आपण एका पाटावरती ही संपूर्ण पूजा मांडली जाते. आणि तो संध्याकाळ आता झालेली आहे, 6 वाजलेले आहेत. चहा वगैरे माझा झालेला आहे आणि आता मी थोडं माझं बाकीची कामं करून घेणार आहे. शिवाय मला अजून दूधसुद्धा बनवायचं आहे. आणि ह्या मधल्या वेळामध्ये मला थोडी चक्कर पण आली. चक्कर आल्यानंतर मी थोडा आराम केला आणि बाहेर गुलाबाची फुलंसुद्धा मला थोडी व्हायची आहेत. तर इकडे मी हत्ती वगैरे का ठेवते, मंदिरामध्ये तुम्ही बघत असाल बाहेर हत्ती असतात, मंदिरामध्ये प्रवेश करताना हत्ती असतात. तर घर जे आपलं आहे तर ते सुद्धा एक पवित्र मंदिरच आहे, म्हणून मी दरवाजामध्ये अशा पद्धतीचे हत्ती आणलेले आहेत. आणि खूप छान अशा गुलाबाच्या पाकळ्या, मोरेसाहेब संध्याकाळी आल्यानंतर त्यांना मी येताना सांगितलं होतं गुलाब घेऊन या, मग त्यांनी गुलाब आणले होतं. तर त्या पाकळ्यासुद्धा बघा इकडे मध्ये मध्ये मी सजवलेल्या आहेत. अशा पद्धतीने खूप सुंदर अशी सजावट माझी झालेली आहे. मला स्वतःलाच बघून खूप छान वाटते. चला मग आता दूध बनवूया. संध्याकाळचे 10-10:30 वाजलेले आहेत आणि स्वयंपाक वगैरे आमचा जेवण वगैरे झालेलं आहे. आणि आता मी दूध आणलेलं 1 लिटर, रोजचं वापरायचं वेगळं आणि हे दूध जे येते मी 1 लिटर वेगळं आणलं होतं. तर पहिलं दूध गरम करून घेते आणि मसाला दूध पहिला बनवून घेते, कारण थंड व्हायला सुद्धा त्याला वेळ लागणार आहे. तर दुधामध्ये केशर, परत काजू, बदाम, पिस्ते, सगळं असं मी मिल्क पावडर वगैरे सगळी तयारी केलेली आहे. दुधाला आता उकळायची वाट बघते. दुधाला चांगली उकळी येऊ दे, मग मी तुम्हाला जे आटवलेलं दूध आहे तर ते तुम्ही बघा मी कसं बनवलं आहे, तुमची पद्धत काय आहे दूध बनवायची ते सुद्धा सांग. काही लोक तांदळाची खीर बनवतात, तर मी परवाच तांदळाची खीर बनवली होती आणि म्हणून मग मी म्हटलं की नको, चला आज आपण काय करू, छान आटवलेलं मसाले दूध बनवू. तर इकडे मी 1 लिटर दूध जे आहे ना ते छान असं गरम करायला ठेवलेलं आहे. छान आता गरम होऊ दे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, केशर घालायचं आहे पहिला उकळत्या दुधामध्ये. म्हणजे काय होईल, केशराचा कलर जो आहे ना तो दुधामध्ये आपल्या छान उतरेल
जसं जसं आपलं दूध उकळेल ना तसं केशर छान आपलं कलर येईल त्याला चांगला, म्हणून तर इकडे मी केशर घातलेलं आहे आणि दुधाला बघा सुद्धा आपल्या उकळी येत आहे. तर आपण याच्यामध्ये पळीने हलवत राहायचं, म्हणजे दूध असं खाली लागलं नाही पाहिजे. थोडंसं आपण हलवून घेऊया. आता हे दूध तुम्ही बघताय भांडं भरलेलं आहे, तर नंतर हे दूध किती कमी होते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते आटून आटून. चांगलं दूध आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये मी मिल्क पावडर टाकणार आहे. तर मिल्क पावडर आहे ना, ते छोटंसं पॅकेट मी आणलेलं आहे आणि ते घातलेलं आहे. मला वाटतं अगदी 2 चमचे मी घातलेलं आहे. मिल्क पावडर सारखं छान असं घोटळून घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर जी आहे तर ती मी घातलेली आहे. थोड्या ड्रायफ्रूटची मी चांगली पावडर करून घेतलेली आहे आणि काही ड्रायफ्रूट जे आहेत ते त्याचे तुकडे सुद्धा मी करून घेतलेले आहेत. तर इकडे जायफळ आणि वेलचीची पावडर घालूया. जायफळ वेलची घातल्यानंतर खूप छान असा याला सुवास येतो आणि परत आपल्याला हलवत राहायचे. तर इकडे तुम्ही बघू शकता काजू, बदाम आणि पिस्ते हे सुद्धा थोडे घालणार आहे आणि थोडे गार्निश करण्यासाठी ठेवणार आहे. तुमच्याकडे जर ड्रायफ्रूट नसतील तर तुम्ही याच्यामध्ये शेंगदाणे जे आहेत तर शेंगदाणेचे काप सुद्धा घालू शकता. आणि तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही थोडीशी हळद सुद्धा घालू शकता. त्याच्यामुळे कलर चांगला येतो, काही विशेष फरक पडत नाही. शेंगदाणा शिजल्यानंतर ड्रायफ्रूट शिजल्यानंतर जे दाताखाली आल्यानंतर जे लागतात ना तेच शेंगदाणा शिजल्यानंतर लागतो. तर तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा मी सांगत आहे. आणि अगदी 2 चमचे मी इकडे साखर घालते, कारण आमच्या मोरे साहेबांना डायबिटीस आहे आणि आम्हाला सुद्धा जास्त गोड नाही आवडत. तर अगदीच 2 चमचे फक्त मी इकडे. आणि दूध पाहू शकता किती आटलेलं आहे, अगदी वाटीवर दूध आटलेलं आहे. तर पहिलं मी इकडे देवासाठी काढते आणि मग आमच्या तिघांचे 3 ग्लास भरून छान त्याच्यावरती परत एकदा गार्निश करते ड्रायफ्रूटने. आणि आपण काय करूया, गुलाबाच्या थोड्या पाकळ्या त्या पण घालून घेऊया. आणि असंच दूध आपण पहिलं बाहेर ठेवूया बाल्कनीमध्ये. चंद्र तर दिसत नाही आहे कारण काळोख झालेला आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे. बघू तरी आपण थोडा वेळ ठेवू, 10-15 मिनटं. त्याच्यामध्ये चंद्राची प्रतिमा पडल्यानंतर आपल्याला कुठलाही रोगराई आजार होत नाही असं म्हटलं जातं. तर थोडं गार्निश करूया गुलाबाने सुद्धा. पिस्ते घातल्यानंतर सुद्धा छान वाटतं. काजू आणि बदामपेक्षा ना पिस्त्याचा जो ग्रीन कलर आहे तर त्याने छान वाटतं एकदम. आणि अगदी सुंदर दाटसर असं माझं मसाले दूध तयार झालेलं आहे. देवासाठी पण मी बाउलमध्ये घेतले आणि आम्ही 3 जण आहोत तर तिघांसाठी सुद्धा मी ग्लास भरलेले आहेत. तर हे बाहेर आता दूध ठेवून थोड्या वेळासाठी ठेवणार आहे बाहेर. पहिलं गुलाबाच्या कळ्याने सजवते आणि मग ठेवते बाहेर. आणि त्याच्यानंतर मग देवासमोर आणून ठेवणार आहोत. किती सुंदर वाटते बघा दूध, अप्रतिम वाटते. छान असा कलर आलेला आहे आणि सजावट सुद्धा छान झालेली आहे. तर आता 12 वाजलेले आहेत तर आरती म्हणूया. तर आम्ही आता इकडे आरती म्हणत आहोत. संपूर्ण सगळ्या ज्या आरत्या आहेत कम से कम आम्ही 5 आरत्या तरी म्हणतोच. तर संपूर्ण आरती म्हणून दूध इकडे आता देवाच्या पुढ्यात ठेवलेलं आहे. आणि घरामध्ये वातावरण धूप सुंदर असं वाटतंय. लक्ष्मी देवी जेव्हा घरात प्रवेश करणार तर अप्रतिम तिचं स्वागत होणार आहे. तर अशा पद्धतीने माझी पूजा झालेली आहे. मी इकडे छोटा झाडू सुद्धा पुजलेला आहे. आणि आता सगळ्या देवांना परत एकदा मी धूप दाखवते आणि सगळ्या देवांना प्रार्थना करते, आम्हा सर्वांना निरोगी आणि उदंड आयुष्य दे, सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर, मुलाबाळांना सुखी ठेव, संसारामध्ये यश दे, सुख संपत्ती दे, समाधान घरामध्ये नांदू दे, सुख नांदू दे.
अशा पद्धतीने माझ्या मुलाबाळांना सुखी ठेव आणि माझ्या संसारामध्ये भरभराटी येऊ दे, हीच मी लक्ष्मी मातेला प्रार्थना करते. आणि उंबऱ्याला सुद्धा मी धूप दारात तर ठेवलेलाच आहे, पण परत एकदा मी धूप दाखवत आहे. तर अशा पद्धतीने माझी पूजा झालेली आहे. आता मी सगळेजण दूध पिणार आहोत आणि 12:30 झालेले आहेत आता. तर 1 वाजेपर्यंत आम्ही सगळे जागरण करणार आहोत. आणि पृथ्वीने, मोरे साहेबांनी, आम्ही सर्वांनी देवाजवळ हात जोडून प्रार्थना केलेली आहे. तुम्हाला माझा हा कोजागरीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला भरभरून सपोर्ट करा. चला तर मंडळी, काळजी घ्या.